वरतून आमच्यावर प्रेशर टाकतात ते, वरतून प्रेशर टाकतात ते. आमच्यावर 40,000 ते म्हणतो मला 40,000. कोण म्हणतं 40,000? सर म्हणतात 40,000 ते म्हणतो मला. डॉक्टर म्हणतात. नाही तर धमकी देतात तुमची केस शेजारची पोस्ट मॉर्टम पोलीस केस करा, असं करा तसं करा. पोलीस केस तुम्हाला करायची पोस्ट मॉर्टम होऊ देणार नाही तिथं मला. पेशंट टाकतात आमच्यावर ते, आम्ही गरीब आहेत म्हणून. तुमची कोण आहे ती मुलगी? माझी बहिणीची मुलगी आहे. काय झालं होतं? 6 महिने पहिले ऑपरेशन झालं होतं तिचं जनरेटचं. अच्छा. आता चांगली होती, काल झोपलेली होती, ती झोपल्यामुळे ही आणली ॲडमिट करली. हातपाल हलावायची, काल त्यांनी सकाळपर्यंत हातभर हलवले तिनं. सकाळपासून ती एकदम नॉर्मल झाली. मी बोलले सरांना बोलवा, सराला बोलव, ती मॅडम मध्ये येतील करून सांगा. 7 वाजेपासून 11:30 12 वाजून गेले तेव्हा सराला बोलवलं तिनं. सर आले तर म्हणजे शेजल नाही आहे म्हणे. आता एकदमच आज सांगलं सरांना आमची गलती नाही म्हणे, आज उलटून आम्हाला सांगते ते. डॉक्टरनं काय केलं नाही का मग? नाही, डॉक्टरने ते पाहून घेतलं की आहे की नाही शेजल, काय नाही शेजल. किती तास झाले होते तुम्हाला दवाखान्यात यायला? आम्ही रात्री 11 वाजता आले होते. आणि डॉक्टर किती वाजता आले? रात्री होते डॉक्टर 11:30 वाजता आलो होतो. हे पहिले आले होते. आम्ही 11 वाजता हे नंतर आलो. आम्ही नंतर आलो. 10 वाजे पेशंटला घेऊन आलो. डॉक्टरनं बघितलं होतं का पेशंट? डॉक्टरने बघितलं, तात्पुरता इलाज चालू केला. त्यानंतर मग त्यांना माहित होतं पेशंटची अशी तब्येत आहे, तर त्यांनी आम्हाला सांगून द्यायचं होतं की तुमचं पेशंट सिरियस आहे, तर आम्ही दुसऱ्या ठिकाणी हलवू शकतो. त्यांनी तसं सांगितलं नाही. आणि सकाळी आम्ही त्यांना सांगितलं, तर सिस्टरला सांगितलं की आमची पेशंटची तब्येत जास्त राहील, तुम्ही डॉक्टरला फोन करा. डॉक्टर हो येत आहेत म्हणजे डॉक्टर येत आहेत ना. आता 12 वाजता आले डॉक्टर. आता त्यांना समजायला पेशंटची तब्येत खराब आहे, तर 12 वाजता येऊन राहिले, कोणता डॉक्टर आहे? तुमचं काय म्हणणं आहे आता? काय म्हणणं आहे मग? डॉक्टर कारवाई करायची आहे मला. हो, त्यांची गलती सगळी, त्यांची लापरवाही आहे. डॉक्टर त्यांच्याकडे नाही होत मग त्यांना स्पष्ट सांगून द्यायला पाहिजे, आमच्याकडे नाही होत, दिला तुम्ही घरी घेऊन जा. आम्ही काय करणार तुमची आता? मागणी काय आता? माझी मागणी काहीच नाही, पण त्यांना आमचं शेजारचं काहीतरी करायला पाहिजे, माझं असं म्हणणं आहे. आपल्या हलगर्जीपणामुळे एका पेशंटचा आपल्या रुग्णालयात मृत्यू झालेला आहे असा आरोप नातेवाईकांनी केलेला आहे. नेमकी घटना काय आहे? सर्वप्रथम काल संध्याकाळी सुमारास 8-8:30 वाजता पेशंट आणि पेशंटची आई आणि 1-2 जण नातेवाईक तर नव्हतेच, त्यांच्यासोबत ऑटो ड्रायव्हर सोबत होते. आल्यानंतर पेशंट त्यांनी सांगितलं की 2 तासापासून अनकॉन्शियस आहे, म्हणजे बेशुद्ध अवस्थेत आहे. मग मी सर्वप्रथम पेशंटची तपासणी केली. तपासणीमध्ये पेशंट पूर्णपणे अनकॉन्शियस होती, मुवमेंट काहीच नाही आहे. मग त्यानंतर मी त्यांना हिस्ट्री विचारली, काय झालं नेमकं पेशंटला, किती तासापासून पेशंट बेशुद्ध अवस्थेत. त्यांनी सांगितलं आम्ही घरी नव्हते, घरी माझी छोटी मुलगी होती. त्यांनी बघितलं, तिने सांगितलं की 2-3 तासापासून पेशंट बेशुद्ध अवस्थेत आहे. मग मी विचारलं नेमकं त्रास काही होत होता तिला, तर डोकेदुखीचा त्रास ती सांगत होती, 2-3 दिवसांना डोकेदुखीचा त्रास होता. त्या हिस्ट्रीमध्ये सांगताना त्यांनी ते सांगितलं की तिला काही टॅबलेट चालू होता. ॲक्च्युली तिला ब्रेन ट्यूमर होता, तो ऑपरेट पण केला गेला होता काही महिन्यांपूर्वी. आणि ऑपरेटनंतर ती काही मंद थोडंसं स्लो प्रोग्रेशन तिचं होतं. काल तिच्या ज्या टॅबलेट होत्या त्यांनी घेतल्या की जास्त घेतल्या की घेतल्याच नाही हे नातेवाईकांना क्लिअर माहीत नव्हतं. इथे टॅबलेट पण चेक केल्या गेल्या माझ्याकडून, कोणत्या टॅबलेट होत्या ते पण बघितल्या आलं. आणि जी नातेवाईक होते, आई होती, तिला पूर्वसूचना देण्यात आली की पेशंटची तब्येत गंभीर आहे. गंभीर अवस्थेत मग आई एकटीच असल्यामुळे ती आतमध्ये आली OPDमध्ये. इथे मला म्हणे की पेशंटची कंडिशन, आमची कंडिशन खूप चांगली नाही आहे, हिला वडील नाही आहेत. म्हटलं ठीक आहे, काळजी करू नका, मी जितकं माझ्याकडून होईल तेवढं करता येईल, पण जर इनकेस तुम्हाला घेऊन जायचं असेल तर गव्हर्नमेंटला किंवा कुठे घेऊन जाऊ शकता. तर त्यांनी सांगितलं की नाही, इथेच ट्रीटमेंट आम्हाला कंटिन्यू करायची आहे. मग मी त्यांना सांगितलं जर कंटिन्यू करायची आहे तर आपल्याला रात्रीतून त्यांचं MRI करणं गरजेचं आहे. तर त्यांनी मला सांगितलं की 7-8 दिवसापूर्वी MRI झालेला आहे. म्हटलं 7-8 दिवसापूर्वीचं नाही, आपल्याला पेशंट आत्ता कंडिशन सिरियस झाली, त्याचा MRIवर आपल्याला पुढची तपासणी करावं लागणार, ते MRI करणं गरजेचं आहे.
तर त्यांनी मला सांगितलं की सध्या आपल्याकडे पैसे नाही आहे, त्या कारणाने उद्यापर्यंत वाट बघू. म्हटलं कंडिशन सिरियस आहे. म्हणजे त्या सांगण्याच्या त्या टाईमला पेशंटची आई आणि जे ड्रायव्हर होते ते पण सोबत होते. काल दाखवताना फक्त हे दोघं तिघंच लोक होते आणि आज सकाळी मग पेशंटची ट्रीटमेंट आम्ही चालू केली. त्यातमध्ये 2च कंडिशन आम्ही ठेवल्या की एक तर ट्यूमर आहे, त्याची वाढ झाली असणार, प्रेशर वाढलं असणार मेंदूमध्ये, त्या हिशोबाने ट्रीटमेंट चालू केली. दुसरं एक फिट, म्हणजे ट्यूमरच्या पेशंटला फिट येऊ शकतात. बाकी ताप नसल्यामुळे मेंदूचं ताप हे थोडंसं कमी शक्यता होती. त्यामुळे आम्ही त्या पुढच्या तपासण्यावर प्लॅनमध्ये ठेवलं होतं की करू उद्यापर्यंत काय. आणि तसं पण पेशंटच्या आईसोबत बोलणं झालं होतं. इन केस पेशंटची तब्येत सुधारलीही तरी तुम्हाला गव्हर्नमेंटला की कुठे घेऊन जायचं, कारण इकडं पैसा सांगता येत नाही, थोडा लागूही शकतो प्रायव्हेटला. आणि जर तपासण्यांचा खर्च लागला तर लागेलच. आणि जर तब्येत बिघडलीच तर मग आपल्याला थोडंसं आणखी पुढचा खर्च लागेल, त्यापेक्षा मग तुम्ही घेऊन जा. तर त्यांची ही तयारी होती की आम्ही सकाळपर्यंत वाट बघून सकाळी घेऊन जाऊ. पण आपण ट्रीटमेंट चालू करत असताना पेशंट तब्येत आणखी खालावत गेली. मी त्यामध्ये प्रयत्नही केले, पूर्ण इंजेक्शन देण्यात आले, पण पेशंटची तब्येत खालावल्या गेली. आणि मग नंतर पेशंटचे पल्स कमी झाले आणि त्याच्यानंतर पुढचं मग त्यांनी जो सांगता येतं त्यामध्ये हलगर्जीपणा असं काहीच नाही. सर्व जे प्रयत्न केले गेले, इव्हन पेशंट कुठेही असतात, कोणत्याही ठिकाणी असतात, हे प्रयत्न करून पण कधी कधी यश येत नाही. तेच याबाबतीत झालेलं आहे. सकाळपासून आपल्याला सांगण्यात येत आहे की पेशंटची तब्येत खालावत आहे, परंतु आपण 12 वाजल्यानंतर इथे पोहोचले. सकाळपासून आपण तपासणी केली नाही रुग्णाची. हो, तर त्यामध्ये असं झालं की सकाळी आपले नाईटचे डॉक्टर आहेत आणि डॉक्टरनी बघितलं. इथे डॉक्टर मॉनिटरिंगसाठी आहेत, स्टाफ आहे, वेल ट्रेन स्टाफ आहे. त्यांनी बघितलं पेशंटची कंडिशन जशी काल होती तशीच आहे, ती ट्रीटमेंट सेमच आपण चालू ठेवली. नंतर आपली पुढच्या तपासण्या त्यांनी मला सांगितलं मागचा MRI घेऊन, तर मी आल्यानंतर तो बघणार. मला इथून समजा मला काही पर्सनल काम होतं, बाकीच्या हॉस्पिटलचे पेशंटला बघायला जायचे, त्यामुळे थोडा डिले झाला. नंतर मी आलो इथे. आल्यानंतर पल्स वगैरे व्यवस्थित होता, पेशंटचा पल्स लागत होता. पण पेशंटच्या नातेवाईकाचा गोंधळ इतका होता की मी पेशंटला काही टच करू शकत नव्हतो. जेव्हा आलो तेव्हा पल्स लागत होता पेशंटला, पण यांनी जो गोंधळ केला की नाही या पेशंट आमच्या स्टाफला थोडं मारामारी करायचं किंवा थोडं हे करायचं, यांनी प्रयत्न केला. मग त्यामुळे सगळ्या स्टाफला आणि आम्हाला इकडे यावं लागलं. त्यानंतर मग आम्ही जेव्हा पुन्हा मी स्टाफला पाठवलं तिकडे की एकदा ECG करून घ्या, त्याच्यानंतर मग आम्हाला समजलं की पेशंटचं कंडिशन आणखीच खालावत गेली. म्हणजे जे मला प्रयत्न सकाळी येऊन करता आले असते ते पण करू दिले नाही. तशी तब्येत गंभीरच होती, त्यात मी आणखी थोडे प्रयत्न करू शकलो असतो, पण नातेवाईकांनी त्यामध्ये मला अडथळा आणलेला आहे.